चोप महाविद्यालय चौकात आज गुलाबो गँगच्या वतीने बंधुबाबा अशोक खरात याच्या विरोधात संतापजनक व आक्रमक प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करण्यात आले। त्याला काळे पासले, त्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि त्याला जोड्याने मारले। महिलांची फसवणूक, अंधश्रद्धेच्या नावाखाली मानसिक आणि सामाजिक शोषण करणाऱ्या अशा बंधू प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि सरकारला थेट इशारा देतो। आता कारवाई जलद गतीने झालीच पाहिजे, नाहीतर आंदोलन अधिक उग्र होईल। आम्ही महिला कोर्टात जाऊन त्या बलात्काराला भोंगळा करून मारू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। अशोक खरात याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अतिशय कठोर शिक्षा व्हावी, रुपाली चाकणकर यांना आरोपी ठरवून चौकशी करून अटक करावे, या सर्व प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारत नीलम गोरे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या। हे आंदोलन गुलाबो गँग व पायल तिवारी बिटिया फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। यावेळी संगीता तिवारी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की महिलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही। कायदा झोपला असेल तर आम्ही जागा करू, पण न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही। या आंदोलनात शोभना पन्नीकर, पूजा पाटील चव्हाण, प्रिया पाटील सूर्यवंशी, सोनिया ओव्हाळ, सारिका शिंदे, भारती लोंढे, पारुलताई, शुभा वाफारे, मालन चव्हाण, सुवर्णा माने, शुभांगी वखार आदी महिला कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। आम्ही सांगण्यासाठी काहीच उरलं नाहीये दादा। रुपाली चाकणकर या बलात्कारी कराच्या मार्केटिंग अधिकारी होत्या। त्याचे पैसे सांभाळणं, त्याच्याकडे महिला घेऊन जाणं हे त्या काम बघत होत्या। आणि अशा वेळेस आमची मागणी आहे रुपाली चाकणकर बाईंना अटक करावी आणि बंधू बाळाला फाशी द्यावी। नीलम गोरे या गेले 7 वर्ष तिथे जात होत्या, 3 तासाच्या पूजा करत होत्या। म्हणजे महाराष्ट्रात एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर नीलम ताई आगे 100 कॅमेरा पीछे अशा होत्या। आणि आता त्यांना काहीच नाही, कारण का त्या तिथे जात होत्या, भक्त होत्या, नाडा बांधला होता त्यांच्या हातात मंत्रीपदासाठी, आमदारकीसाठी। म्हणून तुम्ही गप्प आहात। चित्रावर गुहेत जाऊन बसले गप्प, मेधा कुलकर्णी गप्प। म्हणजे आज पुण्यामध्ये मी विचारते, सगळ्या महिला गायब कुठे आहेत? नगरसेविका, आमदार का गप्प? तुमच्या बरोबर असं झालं तर काय केलं असतं? खरंच पुण्यातल्या महिला प्रतिनिधी गायब आहेत का हरवल्यात हा प्रश्नचिन्हच आहे। मग रस्त्यावर आम्ही अजून उतरणार ना। आज मयत काढली, उद्या कोर्टात घुसून मारू आम्ही त्याला। लक्षात घ्या, महिला रस्त्यावर अंत बघू नका, तिच्यावर कारवाई करा, तिला अटक करा, आमच्या मुलीबाळी वाचवा। कारण का जर रक्षकच भक्षक झाले तर शासनाने काहीतरी केलं पाहिजे। महिला आयोगावर असून तू मुलीचं शोषण होऊ देत होती, त्याला मुली पुरवत होती, लाज नाही वाटत त्या बाईला? आणि खराच सारखे बंधू निर्माण होऊ नये म्हणून चौरंगा करावा। एक तर उदाहरण द्यावं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मत मागता लाज वाटली पाहिजे, त्यांचं ऐका ना, करा ना एक चौरंगा। ही अशी आम्ही सगळ्या महिला पत्र पाठवत होतो की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी देवाभाऊ आमच्या महिलांचं गाऱ्हाण ऐका आणि आम्हाला न्याय द्या। म्हणजे बलात्काराबरोबर आम्ही फोटो काढू का उद्या? मुख्यमंत्री काही करणार नाहीत? आमचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांना, एक बलात्कारी म्हणजे 25 वर्षापासून लहान मुलींपासून महिलांवर अत्याचार करतोय, त्याच्या ही महिला आयोगाची अध्यक्ष पाय पूजत होती, पूजा करत होती। मुख्यमंत्री तरी थोडं ते विचार करून बोला। मुख्यमंत्री आता म्हणून ते पत्र लिहिलं आम्ही की आम्ही पत्र देतो, जागा होती नाही, भाऊ जागा होईल। झोपवाल का आमचा भाऊ?